पहिला इतिहास अध्याय 13। दाविदाने सहस्त्रपती व शतपती यापैकी प्रत्येक नायकाचा सल्ला घेतला। दावीद इस्रायलाच्या सर्व मंडळीस म्हणाला, तुम्हास ठीक वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याची तशी मर्जी असेल तर इस्रायलाच्या सर्व प्रदेशात जे आपले बाकीचे भाऊबंद आहेत त्यास आणि नगरात व त्यांच्या आसपासच्या खेड्यापाड्यात जे याजक व लेवी राहत आहेत त्यास निरोप पाठवू की त्यांनी आपल्याला येऊन मिळावे आणि आपल्या देवाचा कोष आपणाकडे परत आणावा, कारण शौलाच्या कारकिर्दीत आम्ही त्याकडे जाऊन प्रश्न करीत नव्हतो। मंडळीच्या सर्व लोकांस ही गोष्ट रुचली व ते म्हणाले, आपण हे करू। तेव्हा देवाचा कोष किर्याथ यारीम येथून आणावा म्हणून मिसरच्या शिहोर नाल्यापासून हमात घाटापर्यंत सर्व इस्रायल दाविदाने एकवट केले। करूबारूढ असलेला परमेश्वर देवाच्या नामाचा कोष आणावा म्हणून दावीद व सर्व इस्रायल यहुदातले बाला उर्फ किर्याथ यारीम येथे गेले। त्यांनी देवाचा कोष अबिनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेविला। उज्जा व अह्यो गाडी हाकीत होते। दावीद व सर्व इस्रायल लोक देवासमोर जिवेभावे गीत गात आणि विणा, सारंगी, डफ, झांजा व कर्णे वाजवीत चालले। ते किदोनाच्या खळ्यानजीक आले तेव्हा बैलांनी ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोष धरावयाला आपला हात पुढे केला। तेव्हा उज्जावर परमेश्वराचा कोप भडकला। त्याने आपला हात कोशास लाविला म्हणून देवाने त्यास ताडण केले व तो त्याच पुढे गतप्राण झाला। परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला। त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जा हनन ठेविले। ते आजवर चालत आहे। त्या दिवशी दाविदास देवाचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोष माझ्या घरी कसा आणावा? दाविदाने तो कोष आपल्या येथे दावीदपुरी नेला नाही, तर ओबेद अदोम गित्ती याच्या घरी एकीकडे नेऊन ठेविला। देवाचा कोष ओबेद अदोम याच्या घरी 3 महिने राहिला। परमेश्वराने ओबेद अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व यास बरकत दिली।